सामां पातु सरस्वती भगवती निशेष दार्यान्धकारिं आस्ते स्फाटिक मालिका चदरती पद्मासने संस्थिताः वन्दे तां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदा मनोजवं मारुततुल्यवेगं कुरुतेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। प्रभु रामचंद्र भगवान की जय। महारुद्र महाराज की जय। जनार्दन एकनाथ महाराज की जय। कोटि कोटि जय वल्लाभ। पन्नासवी बाई 50वी संपली. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री मार्तंड भैरवाय नमः. चलो अरे मती म्हणता पापराशी शिव निंदा केली कैसी क्षणा माझी भस्म होसी संशय नही पामरा. संत श्रोत्यांना मागील असलेलं कथेचं अनुसंधान महाराज ध्यानामध्ये आणावं. काल असताना मल्हासूर महाराज असले त्या ठिकाणी जे काही आपलं कार्य करायचं होतं ते अस्त्र केलं आणि मल्हारी सोबत असताना त्या ठिकाणी मार्तंडा बरोबर असताना त्या ठिकाणी युद्ध करण्यासाठी युद्धामध्ये आला ना महाराज. पहिल्यापासून आपल्याला नियमच माहिती महाराज असताना भांडणे एकदम सुरू आल्या महाराज ठोकाठोकी कधीच होत नाही. कधी बी महाराज असताना त्या ठिकाणी बोला चालली होती. हे त्याला काय म्हणतोय ती याला काय म्हणतोय. मग त्याच्यामध्ये नाही का तू बेकार जरी असला महाराज किंवा चांगला जरी असला ना त्याच्याकडे कोणताच गुन्हा नसला ना महाराज खोळ माणूस नाही का त्याच्या आजीची तमाखू काढते. अशा रीतीनं मल्हासूर असताना त्या ठिकाणी मार्तंड भैरवाला असताना त्या ठिकाणी काल बोलला महाराज असताना तुम्ही युद्धाचे अस्त्र ऐकलं तेव्हा अस्त्र जवळच महाराज असताना कोण उभा होता. काल असताना त्या ठिकाणी युद्धासाठी गेलेला असताना काय म्हणतात महाराज असताना त्या ठिकाणी सांगा कालचा युद्धाला गेलेला तू वीरभद्र असताना त्या ठिकाणी जवळच होता. वीरभद्र म्हणून लागला काय बाबा तुझ्याला पायातून आली का. त्या ठिकाणी मार्तंड भैरवाला असताना नाव ठेवतो उन्हतून असताना त्या ठिकाणी बोलतो त्या भगवंताच्या सत्तेनं काय होत नाही. त्या भगवंताने महाराज असताना मनावरती घेतलं ना महाराज तर अशक्य गोष्टच असताना कोणती यात्री भुवनामध्ये नाही. पण त्या भगवंताला तू नाव त्या ठिकाणी ठेवतो ना मग निश्चित असणारा तुझा काळ जवळ आला किंवा तू असताना त्या ठिकाणी दुष्टस त्या भगवंताला नाव ठेवतो असं असताना म्हणणं त्या ठिकाणी येऊ लागलं. तुझे सकळ सैन्य म्या मारिले तुझे ही असते शिरछेदिने परी आज्ञा माझा न मिळे म्हणून वाचनास पापी. त्या ठिकाणी कोण महाराज असताना त्या ठिकाणी वीरभद्र असताना त्या ठिकाणी मल्हासुराला बोलू लागला अरे तू किती असताना काल मी सैन्य असताना त्या ठिकाणी असंख्य मारलं तुला सुद्धा नंबर त्याच्या मध्ये लागत होता. पण महाराज असताना त्या ठिकाणी जे काय आपल्या आराध्यानं सांगितलंय ना तसंच महाराज असताना जे स्वामींना कार्य सांगितलं तेवढंच असताना ऐकावं. आणि आमच्या असताना हनुमंतरायानं मी काय केलं महाराज माता सीतेला घेऊन येऊ शकत नव्हते रावणाला मारू शकत नव्हते पण आज्ञा मालकाची नव्हती. मग तू काल वाचलास ना कशामुळं त्या भगवंतानं मला आज्ञा दिली नव्हती. नाही तर महाराज हरभऱ्याची भाजी कशी खुडते तसं तू अस्त्र मुंडकं खुडून आणलं असतं. एवढं सामर्थ्य माझ्यापाशी होतं पण वाचलास कशामुळं त्या भगवंताची आज्ञा मला नव्हती. मग जास्त अस्त्र बोलू नको असं म्हणणं वीरभद्राचं अस्त्र त्या ठिकाणी मल्हासुराला येऊ लागलं. तुझी जिव्हा टाकीन छेदून गात्रे खंड विखंड करीन निज पितरांनी भेटावया लागून पाठविन की दुर्मती. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी बोलू लागले काय म्हणू लागले तू अस्त्र जी महिना तोडून अस्त्र टाकी पुन्हा तुझे हातपाय आहेत ना खंड विखंड म्हणजे तुकडे तुकडे असते तुझ्या हातपायाचे अस्त्र करीन आणि पुन्हा अस्त्र तुझे जे पूर्वज आहेत ना कुठं तिथं
कुठं स्वर्गात म्हणले नाहीत नरकात म्हणले नाहीत महाराज, पण ती जिथं तू हे पूर्वजत ना त्यांच्या भेटीला तुला धाडलं असतं, पण त्या भगवंताची आज्ञा नाही असं म्हणणं त्या ठिकाणी येऊ लागलं. अरे शतमूर्खा मल्लासुरा, गरजू बोलसी पामरा, शिवचरित्र न जानसी खरा, जीवे मारीन तुझं आता. हो काय म्हणलाले महाराज असताना त्या ठिकाणी गण असताना त्या ठिकाणी कोणाला मल्लासुराला बोलला खळा दुष्टा पापिष्टा, त्या शिवाचं महाराज असताना मार्तंडाचं चरित्र तुला असताना माहित नाही, त्या मार्तंडाविषयी तुला कोणतं ज्ञान आहे का नाही म्हणाले, काहीच असताना तुला माहित नाही, उगाच असताना त्या ठिकाणी दूषण त्या ठिकाणी लावतो, दुर्मती असताना बोलतो ना बोलू नको, नाही तर तू आताच असताना कार्यभाग संपून टाकीन असं म्हणणं असताना गणाचं येऊ लागलं. तुझे ऐश्वर्य किती मशका, त्रैलोक्य उत्पन्न करता जो शिव जाणे का, क्षणा माझी लया नेनका, आपले लिने करुणिया. आणि बाबा बात असताना मोठमोठ्या हाणाला तुझ्यापाशी संपत्तीच किती आहे, या त्रिभुवनामध्ये काही भाग तुझ्यापाशी असताना त्या ठिकाणी असेल, काही भाग संपत्तीचा तुझ्यापाशी असेल, पण विचार करी या भगवंतानं तिन्ही महाराज अस्त्र ब्रह्मांडाची तिन्ही अस्त्र लोकांची निर्मिती केली, ज्यानं तिन्ही लोकांची निर्मिती केली, मग तू किती अस्त्र श्रेष्ठ असेल, त्या तिन्ही लोकातला काही भाग तुझ्यापाशी इतकं वळवळ करायला किती संपत्ती. महाराज संपत्तीचा अभिमान असताना त्या ठिकाणी धरू नये. कोण म्हणतो गण अस्त्र त्या ठिकाणी मल्लासुराला सांगू लागला काहीच अस्त्र तुझ्यापाशी नाही, तुला संग सुद्धा काहीच न्यायचं नाही, म्हणून त्या भगवंताची असणारी बराबरी करू नको. तो भगवंत कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. आणि तुझं कसं आहे महाराज, तुझ्यापाशी पैसा आज आहे उद्या नाही, संपत्तीचा भरोसा नाही, गर्व करू नको. त्या भगवंताने त्रिभुवनाची निर्मिती केली, तुझ्यापाशी काहीच नाही म्हणणं महाराज असताना वीरभद्राचं कोणाला मल्लासुराला येऊ लागलं. अरे मशका एक वचन, हा निरावतारी भगवान, ज्याचे कोपे त्रैलोक्य दहना, क्षणा माझी होत असे. कोण अस्त्र गण अस्त्र त्या ठिकाणी बोलला, अरे पापी मशक अस्त्र तू त्या ठिकाणीच, मशक अस्त्र ह्या भगवंताने जर महाराज अस्त्र राग जर बघितलं नाही या सृष्टीकड, राग बघितलं हे जळून अस्त्र त्या ठिकाणी जाणार आहे, एवढं सामर्थ्य त्या भगवंताकडे, जास्त अस्त्र फुगू नको म्हणणं अस्त्र त्या ठिकाणी. तुझा मरण काळ समीप आला, म्हणून तुझा फाटा फुटला, शिवनिंदेस प्रवर्तक झाला, निज घात करावयासी. काय म्हणाले महाराज अस्त्र त्या ठिकाणी, तुला अस्त्र काय झालं, जास्त अस्त्र गर्व झाला, अहंपणा अस्त्र त्या ठिकाणी तुला झाला, म्हणून अस्त्र तुला खरं काय आणि खोटं काय याचं अस्त्र ज्ञान राहिलं नाही. तुझ्यापाशी बळ अस्त्र झालं, बळाचा अहंकार अस्त्र त्या ठिकाणी झाला. महाराज 3 मद एका जाग्यावर येऊच नाही म्हणतात. महाराज जरासा का अस्त्र त्या ठिकाणी पैशाचा जरासा मत झाला ना माणूस आकडत नाही, आणि 3 मद एका जाग्यावर झाल्या तो महाराज ते कोणाला विचारित नाही. तसं कार्य तुझं अस्त्र त्या ठिकाणी झालंय, तुला खरं काय आणि खोटं काय याचं ज्ञान राहिलं नाही. कोणासंग आपण भांडण करतो याचं सुद्धा तुला अस्त्र भान त्या ठिकाणी राहिलं नाही. त्या त्रिभुवनाच्या मालकाची निंदा तू करतो ना, मग तुझं हे बरोबर नाहीये. तुझं अस्त्र त्या ठिकाणी काय होणार महाराज, अस्त्र तुझा लय अस्त्र होणार. तू अस्त्र त्या ठिकाणी महाराज अस्त्र कुठं जाणार, नरकाची प्राप्ती तुला होणार असं अस्त्र म्हणणं. गणाचं अस्त्र त्या ठिकाणी कोणाला मल्लासुराला येऊ लागलं. साधी अस्त्रे ज्ञानेश्वरी सारखी काहीच सारखं वाचा म्हणू लागली. ऐशे दुष्ट तुझरे करुणा, मल्ला हृदया गेले भेदुना, भद्रावतारी शिवाकडे पाहुना, विनवतसे नम्र वचने. महाराज अस्त्र भद्रावतारी अस्त्र बोलू लागले. महाराज अस्त्र त्या ठिकाणी काल चाकातावर सुटता नाव लक्षात राहिलं नाही, ह्या ओळीमध्ये नाव आलं नाही. भद्रावतारी अस्त्र त्या ठिकाणी बोलू लागले की असा कार्यभाग अस्त्र तुझा अस्त्र झाला, आणि राग त्याच्याकडे अस्त्र बोलू लागले, आणि पुन्हा भगवंताला हाता अस्त्र मार्तंडाला अस्त्र जोडले आणि म्हणू लागले भगवंता 2 हात मला अस्त्र याच्या संग करू द्या ना, आज्ञा अस्त्र तुम्ही द्या ना मला.
मने आज्ञा द्यावी मदप्रती मस्तक छेदून आणि तो निश्चिती खडग त्रिशूळा घेऊन हाती तोड धनकारी क्षण महाराज अस्त्र त्या ठिकाणी मार्तंडाच्या जवळच अस्त्र उभे होते आणि त्या ठिकाणी म्हणाले भगवंता मला अस्त्र त्या ठिकाणी आज्ञा द्याकडे याला अर्धा अस्त्र त्या ठिकाणी जातो आणि याचा अस्त्र मुंडको खुडून अस्त्र आणतो एका हातामध्ये त्रिशूळ होता एका हातामध्ये तोमर होतं आणि पुन्हा हातामध्ये महाराज काय घातलं होतं माहिती का तोडला महाराज अस्त्र होते असं हात गुटकुलाने तोडराचा आवाज आला खळखळ भगवंता सांगा ना जाऊ द्या ना एकदा बघू द्या ना असं अस्त्र म्हणणं त्या गणाचा अस्त्र त्या ठिकाणी येऊ लागलं भगवंताला विनंती करू लागले मला अस्त्र युद्धात जाऊ द्या याची बघतो शिव सांगे वीरभद्रासी म्हणे याची मूळ पीठिका ऐसी ते श्रवण करी पुण्य राशी प्राचीन गोष्टी सांगेन महाराज त्या वीरभद्राचं अस्त्र ऐक कोणी मार्तंडांना म्हणणं ऐकून घेतलं वीरभद्राचं आणि वीरभद्राला सांगितलं बाबा थांब तुला अस्त्र मी त्या ठिकाणी सांगतो तुला धाडलं असतं आणि तू याचा काटा बी काढला असतास महाराज जिथं जी गोष्ट वाची जे वाचे ते पूर्व लिहून ठेवलेले महाराज आपण करते कोणीच नाही चिंता महाराज अजिबात करायची नाही आपण तर करणं सोडून दिलं महाराज आपण कोणत्याच गोष्टीची चिंता करीत नाही वाहिला हा संसार देवा पाहिजे कसं करायचंय तसं कर त्या ठिकाणी कोण म्हणले मार्तंड भैरवास्त्र म्हणले तू जास्त तळमळ करू नको जास्त विचारही करू नको मारायचा प्रयत्न करू नको तुझ्याचं हे काम होणार नाही का होणार नाही हे अस्त्र पहिल्यानं कोण होता कसा होता कुठून आला आणि तू हाताने काम मारणार नाही त्याचा पूर्ववृत्तांत अस्त्र मी तुला अस्त्र सांगतो धीर धर ऐक म्हणले पुढं हे पूर्वीचे मधु कैटभासुर विष्णू कर्ण मळापासून क्रूर जन्मताचा विशाळे शरीर कृष्ण वर्ण बहुअसती मार्तंड अस्त्र याची जन्मकथा सांगू लागले पहिले अस्त्र हे कोण होते याची उत्पत्ती कुठून झाली सहज अस्त्र विष्णू परमात्मा असे टेकून देऊन बसले होते आणि आपण कसं एक डबड्याची काडी घेतो ना सहजच कानात घालतो महाराज अशी कानात तीन काडी घातली आणि ते काडीला मळ आला महाराज जरासा की मळ आला अशा बारीक बारीक दोन गुटुळ्या झाल्या महाराज त्या मळाच्या त्याच्यापासून मधु आणि कैटभ नावाचे दोन दैत्य अस्त्रे जन्माला आले मधु आणि कैटभ अस्त्रे जन्माला आले ना मग ते विष्णूच्या कानाच्या मळापासून उत्पन्न झालेले हे दोन दैत्य कोण मल्लासूर आणि मणी मणी मल्लासूर अस्त्र त्यांचे ते नाव त्यांची उत्पत्ती तशी झाली म्हणणं अस्त्र कोणाचं आमच्या मार्तंडाचं कोणाला येऊ लागलं वीरभद्राला येऊ लागलं परम उन्मत्त पापमती विशाळ शरीर कराळ मूर्ती मारू इच्छिती ब्रह्मदेवा प्रती निज बळे करुणिया मनात महाराजास्त्र मळापासून निर्माण अस्त्र त्या ठिकाणी झाले विक्राळ मूर्ती अस्त्र यांच्या झाल्या यांच्या अंगामध्ये महाराजास्त्र त्या ठिकाणी बोळ आलं आवा ढैवी अस्त्र यायला शरीर प्राप्त झाले मग महाराज गपचूप बसावलं युद्ध विष्णू कशी थांबली नाही पळ काढला कुठं सत्य लोकांमध्ये ब्रह्मदेवापाशी गेले आणि ब्रह्मदेवाचं ब्रह्मपदाचं हडपायचं बघू लागले ना मग काय झालं म्हणाले पुढं घाबरोनी पाहे चतुरानन दडे कमळ नाळी जाऊन म्हणे हे उदेले विघ्न कैसे आता करावे महाराष्ट्र ब्रह्मदेवाला जास्त पळता येत नाही हे ना काय केलं पळायचं नाहीच म्हणले त्या ह्याच्यामधून उत्पत्ती झालेलं कमळाचं फुल होतं ना त्या देठाला धरलं आणि त्या देठानं त्याच्या बुडापासून असणार महाराज असतं काय झाले उतरले खाली आणि म्हणले आता हे भयानक संकट आले ना या संकटापासून कसा वाचू मी असा अस्त्र स्थिती ब्रह्मदेवाची झाली कोण सांगू लागलं आमचे मार्तंड भैरवास्त्र सांगू लागले चित्ती करी विचार म्हणे हे योग मायेने व्यापिला उमावर तो सावध झाल्या वाचून असुर नाशन पावती सर्वत्र त्या ठिकाणी म्हणले आता काय करावं हे अस्त्र कसं मारावं म्हणले हा उमापती अस्त्र त्या ठिकाणी ध्यानात बसलाय याचं ध्यान अस्त्र भंग त्या ठिकाणी होत नाही मग करावं काय योग मायापासून ह्याची अस्त्र निमित्त झाली आणि जो योग मायेचा मालक आहे ना तो ध्यानामध्ये असं संकट अस्त्र ब्रह्मदेवावरती त्यावेळेस आलं म्हणतात मग योग मायेने स्तवना करिता झाला चतुरानना ती योग माया होऊन प्रसन्न ज्या
महाराज असते त्या ठिकाणी यांची निर्मिती झाली. त्या योगमायेला ब्रह्मदेवाने विनंती केली, माये तुमच्याशिवाय आमचं अस्त्र कोणी वाली नाही. भगवंत अस्त्र त्या ठिकाणी समाधीमध्ये लीन झालेत ना, त्या भगवंताला अस्त्र तुम्ही अस्त्र जागा करा. मग त्या योगमायेनं अस्त्र त्या ठिकाणी काय केले, या भगवंताला सावध अस्त्र त्या ठिकाणी केलं म्हणतात. ब्रह्मदेवाचे स्तुती करून संतुष्ट झाले लक्ष्मी रमण. दैत्य परम भयंकर पाहून युद्धाला गे मिसळले. हो, महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणू लागले की योगमायेनं सांगितल्यानंतर लक्ष्मी रमण महाराज अस्त्र त्या ठिकाणी खरंच अस्त्र असा शब्द मला आला ना, मला सांगावंच वाटतो. खरंच अस्त्र स्त्रीनं कार्यच असं करावं की कोणी बी तिचं कार्य अस्त्र त्या ठिकाणी सांगायचं ना, अधिपतीचं नाव निघावं. असं कोणी काम करावं, पत्नीनं अस्त्र कार्य करावं. अहो तो भगवंत या लक्ष्मीचा असणं इतका रममान होता, या लक्ष्मीवर इतका जीव अस्त्र भगवंताचा होता ना, की काय म्हणावं लागलं, लक्ष्मी रमण. म्हणजे महाराजांनी विचार करा किती जीव असेल की भगवंताला नाव ते पडलं. मग आमच्या लक्ष्मी माता कशा वागत असतील महाराज, तसं अस्त्र कार्य पत्नीनं करायला पाहिजे, मुलानं बी तसंच कार्य करायला पाहिजे. मुलाचं नाव निघायच्या अगोदर बापाचं नाव निघाव. कोणाचं पोरग होते, कोणाचं आहे महाराज, त्या नाव घ्यावं त्या बापाचं. तसं कार्य अस्त्र मुलानं करावं, तसं कार्य पत्नीनं करावं की त्या पत्नीच्या योगानं पतीचं नाव निघावं. आणि ती अस्त्र श्री हरी विष्णू, ज्या श्री विष्णूचा अस्त्राची महाराज अस्त्र लक्ष्मी मध्ये ना, ती श्री हरी विष्णू अस्त्र जागे झाले. आणि ब्रह्मदेवानं सांगितलेलं गारानं मग महाराज अस्त्र या दैत्याला मारण्याचं काम अस्त्र करू लागले. 5 दिव्य सहस्त्र वर्ष पर्यंत मन युद्ध झाले अद्भुत. परिनाटपती महामंत तेव्हा विष्णू काय करी. 5 अस्त्र त्या ठिकाणी सहस्त्र, 5 सहस्त्र पुन्हा तुमचा वर्षपर्यंत 5 सहस्त्र वर्ष महाराज अस्त्र मल्ल युद्ध अस्त्र कोणासोबत केलं, विष्णू सोबत. या मनीना आणि मल्लासुरानं म्हणजेच अस्त्र त्या ठिकाणी मधुकैटवानं अस्त्र त्यावेळेस केलं. हे दोघं बी जमत नव्हते, याला दम येत नव्हता, धाप येत नव्हता, बळीचं कमी होत नव्हतं. विष्णू सुद्धा अस्त्र त्या ठिकाणी महाराज अस्त्र म्हणल्या त्याला मारावं कसं, हे तर आपल्याला हरण झालेत, काही होऊन झाले. त्यावेळेस अस्त्र भगवंतानं काय केलं पुढे सांगू लागले. आपली योग माया घालून दैत्य मोहिने नलवताक्षण. विष्णू म्हणे दैत्या लागून वर मागा देन मी. महाराज अस्त्र त्या ठिकाणी भगवंताची लीला आहे महाराज. आपण सुद्धा एक अस्त्र त्या ठिकाणी आसुरी वृत्तीमध्येच आपण जगतो का, आपण पतीला म्हणून निव्वळ वैष्णव अस्त्र आपण त्या ठिकाणी नाही. बघा आता बी आपल्याला नाही का प्रत्येकाला त्या भगवंताच्या मायेनं अस्त्र व्यापलेले. कथा आपण इथं ऐकलं एवढाच टाइम महाराज अस्त्र आपल्या मनात कोणता विचार नाही. पण महाराज या भगवंताची माया अशी की तुम्हाला नाही का पुढे जाऊच देत नाही. प्रत्येकाला कोण सुखी हो, या दुनियेमध्ये कोणी सुखी आहे का, सुखी कशामुळे नाही, फक्त मायेमुळे. त्या भगवंताच्या मायेमुळे अस्त्र त्या ठिकाणी दुःखी, कोणीच आपल्या कर्मावरती आपलं फळ अस्त्र सोडून दिलेलं नाही, म्हणून अस्त्र त्या ठिकाणी दुःखी आहे. आणि या भगवंतानं काय केलं, आपली माया या दोघांवरती अस्त्र टाकली महाराज. या दोघांवरती माया अस्त्र टाकली, त्याला ओस अस्त्र केलं. हे आपल्याच्यानं मरत नाहीत ना, मग ह्याला कसं मारायचं. आणि भगवंताला आताही बघा महाराज चांगला अस्त्र त्या जोपर्यंत अस्त्र त्या ठिकाणी लांब राहून अस्त्र पाप कर्म करून तो त्याला काहीच होत नाही. आणि त्यानं तिकडं पाप कर्म सोडून द्यावं, इकडे पोतीला यावं, येता येता ठेस लागते. योग माय आहे महाराज अस्त्र ती परीक्षा घेते. पुन्हा जरासा आला महाराज, जरासा गाला 2-4 दिवस बसला की 3ऱ्या-4थ्या दिवशी म्हणते मला वाचायचंय, 5व्या-6व्या दिवशी म्हणते मला सांगायचंय. मग आपलंच बरं वाटतंय आणि दुसऱ्याचं चांगलं वाटत नाही. हे कशाचा प्रकार आहे महाराज, योग मायाचा असणारा प्रकार आहे महाराज. भगवंत कोणालाही अस्त्र त्या ठिकाणी ज्ञानानं सुद्धा मोठा अस्त्र होऊ देत नाहीत. कोणाच्या हृदयामध्ये अहंकार टाकतात, कोणाच्या लोभ टाकतात, दंभ टाकतात. कशी हे भगवंताचेच महाराज अस्त्र पासत आणि त्याच्यामध्येच हा जीव वाढ केलेला आहे. या दोघांना मी तसं झालं महाराज, इतके बलिष्ठ होते पण योग मायेने ना आपल्या कशामध्ये घेतलं, महाराज अस्त्र आपल्या सामर्थ्यामध्ये घेतलं आणि काय केलं म्हणतात. हसुनी बोलती ते दोघे असुरा, तू आम्हासी काय देणार, आम्ही करू त्रैलोक्याचा अधिकार, आपले भुजबळे करून. आणि त्यावेळेस भगवंताने काय केले,
आणि भगवंत म्हणले बरं तुम्ही इतकं युद्ध करायला तुम्हाला काय देऊ मी सांगा, तुम्हाला काय पाहिजे, जे पाहिजे ते देऊ. आणि भगवंताच्या मायेमध्ये होते बरं का, तेव्हा हे भगवंताला काय म्हणले, मागायचं जे मागायचं ते आपल्याला पाहिजे ते भगवंत काय देऊ शकत होते. पण ह्याला आपल्या बळाचा अभिमान इतका झालता की ती म्हणे तू काय देणारस आम्हाला, आमच्याच बळामध्ये इतकं भाऊमध्ये सामर्थ्य की त्रिभुवन आमच्या मुठीमध्ये धरण्याचं एवढं सामर्थ्य, आम्हाला देऊच नको, तुला काय पाहिजे. जरी तुझं मागावयाचे असे ना ते आम्हापासी मागे होऊन बळा. मग विष्णू म्हणे तुम्ही आम्हास बळा मागे न ते हो, देईजे. मग त्या भगवंतानं महाराज काय केलं, मायेमध्ये टाकले ना महाराज, मायेमध्ये टाकले आणि त्याला आधी विचारलं तुम्हाला काय पाहिजे का, ते म्हणले आमच्यामध्ये इतकं बळ आहे की आम्ही काही करू शकतो, आम्हाला काय याची कमी आहे का काय, आणि तुलाच काय पाहिजे असं सांग ना. तेव्हा असं म्हणल्यावर श्री विष्णू अस्त्र काय म्हणले, खरंच तुम्ही अस्त्र महाबळीत, पण मी मागितलं तर देताल का खरंच. गरीब होऊन दिन होऊन महाराज कधी अस्त्र त्या ठिकाणी लवून जर माणूस राहिला ना वाचतो, आणि ताट झाला ना महाराज तो मोडून अस्त्र त्या ठिकाणी जातो. भगवंताने लिहिता घेतली ना आपल्यासारख्याची काय करताय. कित्येक अस्त्र आमच्या माऊलीनं सुद्धा अस्त्र काय दिलं महाराज, अस्त्र त्या ठिकाणी सांगितलं लवून राहा, तुम्ही तुमचं वाटलं होणार नाही, लवलात ना तुमचा फायदाच असतो त्या ठिकाणी होतो. अहो मोठमोठाले पिंपळाचे झाडं वाहून जातात, कशाचे चिचाची वाहून जातात, बाबळीचे वाहून जातात, यायला गंगाला पूर आल्या, पण लवळा जसा तसा राहतो कशामुळं, लिंतेमुळे वाकत येईल महाराज. तसं कार्य असतं त्या ठिकाणी भगवंत म्हणले आता हे बळीष्ठ आपले जण मारणार नाहीत ना, मग घेतलं ना महाराज असतं त्या ठिकाणी म्हणले तुम्ही बोलीत मी म्हणेन ते देतात का, ते काय म्हणले हो होच म्हणणार ना महाराज. मग तशा रीतीनं कार्य असतं त्या ठिकाणी भगवंतानं केलं म्हणतात. म्हणती दैत्य शक्तीहीना जे इच्छेस येईल ते माग दोघा जना, आम्ही देऊ निश्चय जाना सत्य सत्य त्रिवाचा. मग तेव्हा हे दोघं काय म्हणले, देवा तुम्ही म्हणता दैत्य असतं त्या ठिकाणी हीन दिन आणि ह्याच्यापाशी काय हे काय देणार असं म्हणू नको बरं का, नुसतं मागून तर बघा, तुम्ही जे मागताना ती आम्ही अस्त्र त्या ठिकाणी देतो. असे असणारे कोण महाराज तवाची मधु आणि कैटभ बोलू लागले. ऐसे दोघे दैत्य वचनी गुना, विष्णू म्हणे मागवतो तुम्हाला गुना, तोरे मरा मम हस्ते करुणा अविलंबे दैत्य. भगवंत महाराज असते कार्य ज्याच्यासाठी करतो ना, म्हणलं तुम्ही देणारच ना. मग वचन बदलायचे आधी वचनामध्ये घेतले, वचन घेतली द्यायची आणि म्हणले आता मी मागायला तुम्हाला द्यावं लागेल लवकर. म्हणले काय करा तुम्ही माझ्या हाताने लवकर मरून जा. हसून बोलती दोघे असुरा, कपटे करुणी जिंतिले मागुन वरा, युद्ध करुणी जिंतशील तर पुरुषार्थ वर्णो देवेशा. आणि हे महाराज भारी होते ना खरंच असतं त्या ठिकाणी. भगवंताला म्हणाले भगवंता बोलण्या म्हणे आम्हाला अडकून असतं धरलं, आमच्याकडून वचन घेतलं महाराज, किती काही म्हणा होते दैत्य पण शब्दाला पक्के असलेले त्या ठिकाणी होते, दैत्य होते. अहो आताच काय सांगावं तुम्हाला, दोरी म्हणता येरी म्हणलं होतं म्हणते, पण महाराज असतं हे दैत्य होते. म्हणजे भगवंता खरंच असतं त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला वचनामध्ये गुंतवलं, आमच्याकडून वचन घेतलं आणि तुम्ही अगटितकारी खरंच असतं तुमचं नाव आम्ही घेतलं असतं. तुम्ही जर आम्हाला युद्धामध्ये हरवलं असतं ना तर तुमचं नावही घेतलं असतं, तुमची कीर्ती झाली असती, पण तुम्ही असतं काय केलं वचनात गुंतून आमचा कार्यभाग असतं त्या ठिकाणी केला. असा मधु आणि कैटभ बोलू लागला. आणि आमचे मार्तंड भैरव असतं जे विजयाला असतं त्या ठिकाणी कोणाला महाराज असतं त्या ठिकाणी गणाला सांगू लागले. असो वचनी गुंतलो खरे, परी एक इच्छा आमुची उरे, दोघांची युद्धी जिंकावे त्वरे, ते न झाले या समयी. हो पण महाराज असतं तुम्ही बरं जाऊ द्या म्हणून ती झालं ते झालं, चांगली गोष्ट आहे. तुम्ही असतं त्या ठिकाणी आम्हाला वचनात गुंतून असतं त्या ठिकाणी आम्हाला तुम्ही मारणारच, पण आमचा जन्म असतं त्या ठिकाणी इथं झालाय आणि आमची एक अधुरी इच्छा राहील ना कोणती युद्ध करायची ना. आम्हाला वाटतं आमच्या समोरासमोर युद्ध करून आम्हाला असतं त्या ठिकाणी पराजित करावं अशी आमची इच्छा आहे, पण ती अधुरी राहिली. कोणाचं म्हणणं आहे, मधु आणि कैटभाचं श्री हरीला येऊ लागलं आणि इकडं महाराज असतं आमचे मार्तंड भैरव असतं कोणाला सांगू लागले, वीरभद्राला असतं त्या ठिकाणी सांगू लागले. विष्णू म्हणे असुरासी ते दोघे कोण सांगा मदसी, जे इच्छा असेल निज मानसी,
इच्छा राहिली ना, मग तुमची इच्छा मला सांगा. तुम्ही मया म्हणण्या इतकं देहाचा त्याग करायले, मग तुमची इच्छा कमी पूर्ण करणार नाही का? तुमची इच्छा असतं पूर्ण करतो. तुमची इच्छा सांगा. श्री हरी बोलू लागले. मधु कैठव बोलती ते अवसरी, मला युधी तोष बाबा त्रिपुरारी, तैसीच योग माया तोष बाबी समरी, आपल्या भुजबळे करुणिया. जेव्हा ते ना असतं श्री हरी विष्णूला वर मागून घेतला की भगवंत आमची एक असणारी इच्छा आहे की त्या कैलासपती असणारे शंकराला आम्ही असणारे युद्धामध्ये संतुष्ट असणारे करावं, आणि त्याची असणारी कन्या महाराज असणारे त्या ठिकाणी आदिशक्ती तिला सुद्धा आम्ही संतुष्ट युद्धामध्ये करावं. ही असणारी आमच्या दोन इच्छा तेवढ्या पूर्ण असणारे करा. मग बोले रमा रमना, म्हणे काळांतरे इच्छा होईल पूर्ण, ऐसा वर दैत्यास देऊना, श्रेचे दिनी दैत्याची. मग भगवंताला असं सांगितलं बाबा तुमची इच्छा पूर्ण करू, पण आताच नाही, कालांतराने काही दिवस गेल्यानंतर नाही का तुमची जी काही इच्छा आहे ती असणं त्या ठिकाणी पूर्ण करीन असं बोलले. सुदर्शन असणं काढलं आणि दोघांच्याही शिरच्छेद महाराज असणं त्या श्री हरी विष्णू न केला. म्हणणं असणं मार्तंड भैरवाचं वीरभद्राला येऊ लागलं. त्याची हिरण्यकशिपूचे वंशी, शुंभ निशुंभ नामे पापरासी, त्रैलोक्य जिंकुनी देवेंद्रासी, दास करुणी ठेवी. मग महाराज असताना पुढे तेच महाराज असताना त्या हिरण्यकशिपूच्या कुळामध्ये असताना त्या ठिकाणी कोण होऊन आले? शुंभ आणि निशुंभ महाराज असताना त्या ठिकाणी झाले. मग ते नाही असंच महाराज असताना युद्ध महाराज असताना आपल्या बळावर ते देवाला काम लावलं, इंद्राचं इंद्रपद असताना डगमगू लागलं, बरेचसे कार्य महाराज असताना त्या शुंभ निशुंभानं सुद्धा असताना त्या ठिकाणी केले असं म्हणणं मार्तंडाचं येऊ लागलं. महामाया उत्पन्न होऊना, शुंभ निशुंभ टाकिले छेदुना, सकळ सुरवरांस सुख देऊना, भार हरिला जगतीचा. महाराज असताना हे पुन्हा स्त्रिया त्या ठिकाणी शुंभ आणि निशुंभ कसे मारले? माया करूनच महाराज असताना मारले. ऐकायचं का मुलाले कसे मारले? तर भगवंताने ह्याच्यावरही माया केली महाराज. हे दोघं भाऊभाऊच असताना होते. या भावाचं भांडण असताना भगवंताने कसं लावलं सांगितलं नाही, सांगायचं का? महाराज असताना म्हणाले हे दोघं असे इतके मातले, इंद्राला त्रास दिला, सर्व त्रिभुवनाला त्रास अस्त्र देऊ लागले. पुन्हा गारानं श्री विष्णूकडे अस्त्र गेलं. त्यावेळेस अस्त्र पुन्हा ब्रह्मदेव इंद्र कोणाकडे? विष्णूकडे गेले. म्हणजे भगवंताला त्रास द्यायला ते शुंभ आणि निशुंभ ह्याला मारा ना, ह्याला मारा ना म्हणल्यानंतर असतं तिथं काय केलं? श्री हरीनं असतं त्या ठिकाणी मोहिनीचं रूप घेतलं. मोहिनीचं रूप घेतलं आणि महाराज शुंभाकडेही बघू लागली मोहिनी आणि ह्याच्याकडेही बघू लागली. ह्याला जर सगळं आयुष्याला घेतलं म्हणजे हे जर नसतं ना तू या संग लग्न केलं असतं, आणि पुन्हा ही कड्याकडे गेली, हे जर नसतं ना तू या संग लग्न केलं असतं. असं महाराज असतं या ठिकाणी कार्य केलं. आणि पुन्हा काय झालं महाराज असतं हे म्हणलेलं आता मग कोणा संग तरी एका संग लग्न करायचंय, त्या दोघाला सोडा वाटत नाही. हे म्हणतोय मला पाहिजे, हे म्हणतोय मला पाहिजे. रूपच भगवंताचं होतं ना महाराज. ते काय असतं जगाला मोहिनी घालणाऱ्या भगवंताचं असतं त्या ठिकाणी स्वरूप होतं, सुंदरच एवढं होतं. मग या दोघांना महाराज असतं काय केलं? युद्ध करू लागले. तलवारीचं अस्त्र युद्ध होतं. ज्यावेळेस अस्त्र हे दोघं महाराज अस्त्र युद्ध खेळू लागले. असा प्रसंग अस्त्र मोहिनीने त्या ठिकाणी आणला. दोघांनी बी नाही का महाराज असे हत्यार अस्त्र उचलले, एकूण एकाला मारायला आणि मोहिनीकडे बघितलं. मोहिनीनं असं महाराज अस्त्र आपलं अस्त्र मोहिनी अस्त्र टाकलं की भगवंतानं दोघं बी एकूण एकाला मुंडक्याला महाराज तलवारी आणल्या. एकूण एकाच्या हाताने दोघांचं बी शिरच्छेद झाला. आपण आपल्या हातानंच अशी भगवंताने लीला केली. पुन्हा हीच कथा महाराज काय झालेली? ज्यावेळेस आमचे लक्ष्मण बंधू आणि राम आणि सीता माता वनवासाला आल्या ना, दंडकारण्यामध्ये माता सीताला अस्त्र पर्णकुटीहून रावणाने घेऊन गेल्यानंतर एक प्रसंग असा आलेला महाराज. कोणता? लक्ष्मण बंधू आणि राम माता सीतेचा शोध करत जाताना तिथे एक तळ आहे महाराज. त्या तळ्यापाशी जिथं या दोघांचा वध झाला तिथं ते दोघं आलते. तेव्हा अस्त्र हा सुंद तेच महाराज अस्त्र पुढचंय. हा सुंद उपसुंद असा कथाभाग महाराज अस्त्र त्या ठिकाणी झाला ना. मग काय म्हणाले? अशा रीतीने त्या दोघांना भगवंताला अस्त्र मोहिनी टाकूनच महाराज अस्त्र श्री हरीनं त्या ठिकाणी मारलं. आणि असा कार्य बघा असताना त्या ठिकाणी त्या ह्याच्यामध्ये कोण्या हिरण्यकशिपूच्या अस्त्र त्या युगामध्ये त्या धर्तीवरती झाला म्हणतात. त्याची हे मनी म्हणला असुरा, याचे तुझं सांगितले जन्मांतर, याचा वध मी
करीन साचार कौतुक नयनी अवलोकिजे. आणि तेच मार्गास्त्र त्या ठिकाणी त्या हरिणास्त्र मारलेले पुढे अस्त्र मणी आणि मल्ल मार्गास्त्र या अवतारामध्ये अस्त्र झाले म्हणतात. ऐसे बोलूनी उमापती पिनाका धनुष्य घेतले हाती तीव्र बाण घेऊन निघुती लाविता झाला हो, मग धनुष्याची. त्या भगवंताने काय केलं सर्व अस्त्र सांगितलं हेच अस्त्र त्या ठिकाणी मणी आणि मल्लत मार्गास्त्र त्या ठिकाणी तुम्ही बाजूला सरका तुमचं गिराईक हे नाहीये. पिनाक पाणी अस्त्र त्या ठिकाणी नावाचं धनुष्य मार्गास्त्र हातामध्ये घेतलं आणि युद्धाला अस्त्र सामोरे जाऊ लागले. दैत्यांचे मर्म लक्षण वदिता झाला मदन दहन ते बाण मल्ले अवलोकून पट्टीचे करून तोडिले. हो, मग त्या मार्तंड भैरवाने अस्त्र काय केलं धनुष्यास्त्र घेतलं असंख्य बाण अस्त्र त्या राक्षसावरती दैत्यावरती सोडले ना तेव्हा पट्टीसाने या मल्लासुरानं सर्व बाणाचं निवारण केलं. मग तो दैत्य क्रोध संपन्न हाती खडग चर्म घेऊन शिवासी मारावया लागून धावत झाला हो, मग पापमती. तो अस्त्र मल्लासुर मार्गास्त्र खडग अस्त्र हातामध्ये घेतलं आणि त्या अस्त्र मार्तंडाला मारण्यासाठी धावू लागला. हे शिवे अवलोकून नयनी दैत्य विंधिला दशबाणी ते बाण खडगे टाकिले तोडून निज प्रतापे मल्लाने. हो, मार्गास्त्र मग आमच्या अस्त्र मार्तंड भैरवाने 10 बाणास्त्र मल्लासुरावरती सोडले. 10 बाणांचं खंडन त्या मल्लासुरानं अस्त्र त्या ठिकाणी केलं म्हणतात. दैत्य धनुष्य घेऊन हाती दशबाणी विंधिला पशिपोती बाण येता पाहुनी उमापती हुंकारे करुणी हो, भक्ती मग करी. या मार्तंडानं अस्त्र काय केलं मल्लासुरानं 10 बाण अस्त्र मार्तंडावरती सोडले तेव्हा नुसत्या फुसकारीनं मार्गास्त्र ते 10 बाण उडून टाकले. दैत्य बाणांची वृष्टी करी जैसा प्रचंड पडे गिरी शिखरी हे पाहुनी मदनारी काय करिता झाला हो, ते. मग पावसासारखे अस्त्र बाणाचा वर्षाव कोण मार्गास्त्र मल्लासुर मार्तंडावरती करू लागला तेव्हा अस्त्र या ज्यानं मदनाला दहन करून टाकलं त्या अस्त्र मार्तंडानं अस्त्र काय लागू केलं पुढे सांगू लागले. भस्म एक मुष्टीत घेऊन मंत्रून दिदले उधळून ते क्षणी बाण गेले जळून दैत्य म्हणे विस्मय हो, करी. असंख्य बाणाचा वर्षाव मल्लासुरानं अस्त्र केला मार्तंडानं अस्त्र काय केलं आपल्या मुठीमध्ये अस्त्र भस्म घेतलं मंत्र अस्त्र त्या ठिकाणी मल्ला बाणावरती टाकला सर्व बाण भस्म महाराज झाले. दैत्य म्हणे शिव कपटी हे तो जाणे सकळ सृष्टी परम दुर्जय दुर्जटी आता याच उपाय हो, काय? महाराजास्त्र त्या ठिकाणी कोण हा मल्लासुरास्त्र म्हणू लागला आगाध अस्त्र भगवंताची लीला आहे. काय अस्त्र लागव अस्त्र करतात आणि एकदा म्हणला भगवंत कपटी सुद्धा. पण महाराजास्त्र हे दुर्जटी अस्त्र कशाने आपल्याला आकळल्या जातील कशाने विजय होईल असा विचार मल्लासुर करू लागला. मग दिव्य गदा घेऊन करी मारू इच्छी शिवाचे श्री हे अवलोकोनी त्रिपुरारी गदा छेदली निजवाने. हो महाराज, मग असा विचार कोणी मल्लासुराने केला. एक असताना मोठी गदा घेतली मार्तंडावरती अस्त्र सोडली मार्तंडाने गदा बघितली बाण घेतला बाण मारला गदेचं छेदन केलं. शिवे त्वरा करुण सप्तबाणी विंधिला दुर्जन बाण कर्तरी मुख परम कठीण सपिच्छ अंगी उडाले. हो महाराज, मग मार्तंडाने अस्त्र काय केलं बाण घेतला बाणामध्ये सप्त बाण महाराज अस्त्र लावले आणि 7 बाण अस्त्र त्या मल्लासुरावरती सोडले. मल्लासुराला 7 बाण लागले सपिच्छ अस्त्र अंगामध्ये उडाले म्हणतात. बाणांची व्यथा किंचित दैत्यासी नसे सत्य बाणांगीचे गाले तुरित जैसे उदकी लवण पडे. हो महाराज, अस्त्र 7 बाण हृदयामध्ये अस्त्र घुसले पण याला अस्त्र किंचित सुद्धा महाराज अस्त्र दुःख झालं नाही वेदना अस्त्र झाले नाही. जशा प्रकारे पाण्यामध्ये वीट पडावं तसं याला वाटू लागलं. जैसे नखे खाजवणे तैसे मला अंगी जाणवले दैत्य हासोनी बोले वचन तुझे बळ मद हो, संपले. दैत्य अस्त्र हसून मुलाला महादेवा मार्तंडा तुमच्या अस्त्र बाण त्या ठिकाणी लागले ना तर मला खाजुल्यासारखं अस्त्र त्या ठिकाणी वाटायले मला तुमच्या बाणांना काहीच होईना. कोण मल्लासुर बोलू लागला. आता सावध होई पशुपती मल्ले शक्ती घेतली हाती हृदय लक्षोनी दुर्मती टाकीचा झाला आणि पुन्हा म्हणाला त्या अस्त्रानं भगवंताला बोलला आता सावध अस्त्र त्या ठिकाणी व्हा आणि त्यानं अस्त्र एक शक्ती महाराज अस्त्र त्या ठिकाणी घेतली. ती शक्ती अस्त्र त्या ठिकाणी कोणावरती मार्तंडावरती सोडली. ती शक्ती शिवास लागली जैसी गिरी शृंगी सुई पडली ते पाहुनी चंद्र मोडी
अट्टहास करीत असे. पण महाराज असताना ज्यावेळेस या मार्तंडाकडे असताना त्यानं ती शक्ती फेकली तेव्हा असताना कसं झालं म्हणून एखादी सुई आपल्या हातातून असताना त्या ठिकाणी खाली पडावी तशी असताना भगवंताला वाटू लागली. म्हणे मूर्खा ऐक वचन अजून तरी करी रसातळी गमना पतंगे अग्नी सवैर करुणा यश न घेई. हो असं झाल्यानंतर असताना मार्तंड भैरव असताना मल्लासुराला म्हणून अरे मूर्खा आता तरी सावध होय जाय पाताळाला घेऊन. कितीही पावसाळ्यामधल्या पाखुळ्या मोठ्या बाहेर निघाल्या तरी ते काय अग्नीमध्ये असताना त्या ठिकाणी हिजवण्यासाठी उडी माराव का ते अग्नी येतो का तसं कार्य तुझं झालंय सावध होय म्हणून लागले. ऐकोनी मल्ल कोपला म्हणे रे काय बोलसी भरला क्षणात मारिना मी तुझला भ्रांत टाकी भिक्षुका. असं म्हणल्यानंतर मला सुरला पुन्हा राग मारत असताना त्या ठिकाणी आला म्हणून आमच्या मार्तंडाला मुलाला बाबा काय बोलतो तुझं वय काय तू बोलायला काय मला तर असं म्हणतो ना म्हणून पुन्हा मार्तंडाचा राग या मला सुराला येऊ लागला. गोरेने भाला घेऊन हाती मल्ल धावे मारावया प्रती ते पाहुनी पशुपती बाणे करुणी भाला. हो लगेच रागा काय घेतलं भाला मारत असताना त्या ठिकाणी घेतला मार्तंडावरती अस्त्र सोडला मार्तंडानं पुन्हा धनुष्यबाण घेतलं त्या भाल्याचं छेदन केलं. दैत्य परम खिन्न होऊन स्वस्ताने उभा राहे जाऊन उपाय मनी योजी दुर्जन परिण सुचे काही मल्ला. महाराज असताना त्या ठिकाणी भाल्याचं छेदन असताना कोणी आमच्या मार्तंड भैरवाने केलं. पुन्हा मला आता भाला गेला सर्व झाला आपल्या जागेवर जाऊन उभा राहिला मला डोकं खालीत असं विचार करायचं म्हणलं कुबुद्धीचे लोक असे डोकं खाली देतात महाराज जरा मग ते काय म्हणाला काय कराव कसं कर फाटतील. गुप्त झाला न लगताक्षण आकाशी मेघ ऐसा होना तेथुनी पाषाण वर्ष दुर्जन शिवमस्तक लक्षणीया. महाराज असताना या दुर्मतीला असताना तवाच उपाय महाराज असताना सुटतात त्याने नुसतं चिंतन केलं याचं वाटलं कशानं करायचं त्याला दुसरा मार्ग बसतो. मग याने काय केलं खालून जमाना महाराज लगेच असताना उडी कुठं मारली आकाशात मारलं ना याच्यापाशी विद्या महाराज असताना भरपूर होत्या हिन असताना पूर्व शिळावरून हाणायला सुरू केल्या. ते शिवे अवलोकोनी नयनी वज्रास्त्र दिसले टाकोनी पाषाण खंड विखंड होऊनी दैत्यसेने पडले ते. हो महाराज असताना त्या ठिकाणी हे मार्तंडानं अस्त्र बघितलं दैत्य वर गेला शिळा पर्वत अस्त्र टाकतो ना मग वज्र अस्त्र त्या ठिकाणी त्या शिळेवरती सोडलं म्हणतात तेव्हा त्या शिळाचं निवारण अस्त्र त्या ठिकाणी झालं. अस्त्र मल्ला अंगी झगटताही दैत्य उलथोनी पडला मही हे पाहुनी मार्तंड भैरवही क्रोधे संतप्त झाला. मग ते अस्त्र महाराज वज्र अस्त्र महाराज अस्त्र त्या ठिकाणी मल्लासुराला वर जाऊन लागलं तेव्हा तो मल्लासुर खाली अस्त्र त्या ठिकाणी आदळला. भगवंतानं राग काय केलं महाराज या मल्लासुराला मारण्यासाठी समोर अस्त्र त्या ठिकाणी गेले. मग शिवे तुरे करुणा चर्म खडगा करी घेऊन धावूनी मारिला दुर्जना वाम बाहुवरी ते समजली. मग चर्म खडग अस्त्र मार्तंडाने घेतलं आणि त्या अस्त्र कुणाला मल्लासुराला अस्त्र मारलं वाम बाहू म्हणजे दक्षिणी बाहू अस्त्र त्या ठिकाणी छेदन मार्तंडाने मल्लासुराची केली. त्या झटक्याने डमरू वाजला तेने दैत्य भय पावला नादे भुगून हलो लागला दिशा धुंद झाल्याती. महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय म्हणून आले भुजा अस्त्राने तोडली आणि त्या अस्त्र तोडलेल्या भुजानं महाराज अस्त्र काय झालं म्हणून आले दणका बसला आणि हातामधलं डमरू महाराज अस्त्र हे काय मला जरा कळालं नाही. महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय म्हणून आले डबल एकदा दोन वय असताना वाचा म्हणून लागले मागल्या दोन. मग शिवे तोरे करुणा चर्म खडग करी घेऊन धावूनी मारिला दुर्जन वाम वावरी ते समजली. पुढची त्या झटक्याने डमरू वाजला तेने दैत्य भय पावला नादे भूगोल हालो लागला दिशा धुंद झाल्या. महाराज अस्त्र मार्तंड भैरवानं अस्त्र काय केलं चर्म खडग घेतलं ते अस्त्र मल्लासुराची डावी असणारी बाजू छेदन असणारी केली पण बाहू छेदन व्हायच्या जोरात खडग आणलं ना
तेव्हा डकणे हातामध्ये उजव्या हातामध्ये डकणे हातामध्ये डमरू होतं. ते डमरू मारलं भैरवाचं वाजलं. ते भैरवाचं डमरू मारलं वाजलं ना, तर त्याचा आवाज त्रिभुवनामध्ये मारलं त्या ठिकाणी मार्गास्त्र येऊ लागला. आणि ते त्रिभुवनामधला आवाज असतं कोणी मल्लासुरान असतं त्या ठिकाणी डमरूचा आवाज असतं ऐकला. आणि डमरूचा आवाज ऐकले नसेल याच्या काळजाचं पाणी मारत असतं त्या ठिकाणी झालं म्हणतात. शिवे सिंहनाद केला थोरा, तैसाची गरजे म्हणला सुरा, नादे कोंदले अंबर, नसुचे काही उभय सैनी. हो, महाराज असतं त्या ठिकाणी सांगतात की त्यावेळेस कोण शिवा मल्हारीने सुद्धा मारला असतं मोठी आरुळी असते त्या ठिकाणी दिली. मल्हारीच्या आरुळी असताना ऐकून पुन्हा या मल्लासुरानं सुद्धा मारला असताना आरुळी असते त्या ठिकाणी दिली. तेव्हा मोठा आवाज असताना झाला आणि त्या आवाजानं असतं सप्तदिशा महाराज असतं त्या ठिकाणी दुमदुमून गेले म्हणतात. शिव झाला क्रोध संपन्न, दैत्य वधावा दुर्जन, म्हणून अग्नी अस्त्र जपून टाकीता झाला दैत्यावरी. तेव्हा अस्त्र मार्तंडाला महाराज अस्त्र राग आला आणि रागानं अस्त्र मनामध्ये विचार केला की दैत्य आता अस्त्र मारला असताना पाहिजे. तेव्हा रागानं अस्त्र अग्नी अस्त्र त्या ठिकाणी भगवंतानं काढलं म्हणतात. अस्त्र प्रभावे करून पाही, परम तप्त झाली मही, ज्वाला उठती नवलाही, द्रुमे आकाश भरले असे. ते अग्नी अस्त्र मार्तंड भैरवानं सोडलं ना, तेव्हा अस्त्र काय झालं म्हणतात, जमीन अस्त्र तापू लागली. जमीन तापू लागली महाराज अस्त्र त्या ठिकाणी धुपण अस्त्र निघू लागलं. आणि त्या धुपणानं अस्त्र महाराज जे काही आकाश आहे ते आकाश अस्त्र झाकून अस्त्र जाऊ लागलं म्हणतात. नक्षत्रे गेली लोकून समस्त, तैसे चिग्रह सूर्या सहित, देव पडती कैलासा प्रत, विमानारूढ होऊन या. महाराज असं असतं गरमी महाराज अस्त्र होऊ लागले. सर्वांचे अंग अस्त्र पुळू लागले. आकाश अस्त्र सर्व काळ कुठं अस्त्र त्या ठिकाणी झालं. तेव्हा देव अस्त्र काय करू लागले महाराज, ही पृथ्वी सोडून अस्त्र कुठं कैलासाकडे अस्त्र त्या ठिकाणी पळू लागली. अस्त्र प्रभावे करुणी सत्वर, खळबळून गेले सागर, सागरीची जळाचरे शिजू पाहती तुझ्या. महाराज अस्त्र त्या अग्नी अस्त्राचा प्रादुर्भाव एवढा झाला, देव पळून जाऊ लागले. समुद्राचं पाणी महाराज अस्त्र गरम होऊ लागलं. किती गरम होऊ लागलं म्हणाले तर मधले जलचरत ना त्याला सुद्धा महाराज अस्त्र पळू लागलं. नाही म्हणणार महाराज मी, त्या ठिकाणी म्हणाले त्या जलचराला पाणी अस्त्र पळू लागलं. वापा अस्त्र निघू लागल्या. त्या अग्नी अस्त्राचा प्रादुर्भाव इतका उडाला की राक्षसाचे अंग भाजू लागले आणि देव पळून जाऊ लागले. त्या सागराचं पाणी अस्त्र त्या ठिकाणी उकळू लागलं. एवढं पुळू लागलं म्हणतात अशी स्थिती झाली. ऐसा आकांत प्रवर्तला, धुमरे नेत्री वाहे ज्वाळा, दैत्य सेनी प्रलय झाला, पळो लागले दश दिशा. महाराज अस्त्र त्या ठिकाणी दैत्याच्या सैन्यामध्ये सुद्धा हाहाकार महाराज अस्त्र मारला. सर्व दैत्याचं सैन्य अस्त्र शेरावैर अस्त्र पळू लागलं. डोळ्यामध्ये धुपण अस्त्र त्या ठिकाणी गेलं म्हणून अश्रू अस्त्र त्या ठिकाणी डोळ्यातून निघू लागले अशी स्थिती झाली. अग्नीचे स्फुलिंग उडती, तेने तरु भस्म होती, पर्वत दावाग्नीने जळती, कोणीही कोणास न ओळखे. महाराज कोणीच कोणाला तिथं ओळखीनं गेलं आपलं कोण आहे आणि परक्याचं कोण आहे. महाराज जे अग्नी अस्त्र लागला ना त्याचे गोळे अस्त्र उठू लागले. गोळे उठले आणि झाडाला अस्त्र लागले की झाडं महाराज अस्त्र पेटू लागले. पर्वतावर जाऊन गोळा पडला की पर्वत अस्त्र पेटू लागले. जिकडं तिकडं हाहाकार महाराज अस्त्र त्या ठिकाणी मातला आणि कोणी कोणाला ओळखीने गेला अशी स्थिती त्या ठिकाणी झाली. अग्नीचे योगे करुणी सत्वर, उलो पाहे सर्व अंबर, गजबाजी दग्ध शरीर, सैरा वैरा धावती. महाराज ज्याला त्याला अग्नी अस्त्र पळू लागला. हे अस्त्र त्या ठिकाणी जी काही पृथ्वी सुद्धा दोन भाग होती की अशी स्थिती अस्त्र त्या ठिकाणी झाली. त्या ठिकाणी सर्वांचे अंग अस्त्र पळू लागले. महाराज हत्ती होते, हत्ती सुद्धा महाराज मनानं तडकू लागले. त्याचं कातडं मधूनच फाटू लागलं. अशी स्थिती अस्त्र त्या ठिकाणी झाली. रथांची चक्रे गेली जाऊन, चक्र नेहमी तप्त संपूर्ण, काष्टाचे अवयव भस्म होऊन, रक्षा झाली ते समज. महाराज अस्त्र तिथं काय होतं महाराज, रथ अस्त्र होते आणि रथाचे चाक लाकडी होते. त्याला धावा लोखंडाच्या होत्या. महाराज लाकडाचं जेवढं होतं का तेवढं जळून जाऊ लागलं. आणि उभी होती ना महाराज ती धाव लुटू लागली. ती बी पुन्हा गरम धाव रणांगणामध्ये पळू लागली. अशी स्थिती महाराज अस्त्र त्या रणभूमीमध्ये झाली. जेवढं काही लाकडाचं होतं तेवढं जळून गेलं आणि लोकांना हातात धरलं
आपल्या अंगाला लागू नये म्हणून लोखंडाचे कवचे घातले होते. महाराज त्याचे कवचे गरम झाले, ते कवचेच पुळू लागले ना. कवच ते नाही का, ते आपल्या आपल्या अंगाचे कवचे काढून फेकून महाराज आश्रम देऊ लागले. आपल्या हातामध्ये तलवार धरलेली, तलवाराची मोठच गरम झाली ना महाराज, तलवारी फेकून देऊ लागले. अशा स्थितीने त्यांना लोखंड सुद्धा अस्त्र पुळू लागलं. असा प्रादुर्भाव महाराज अस्त्र कशाचा, त्या ब्रह्मा कशाचा, अग्निअस्त्राचा झाला म्हणतात. वीर हाती शस्त्रे लोहाची, ते संपूर्ण तप्त झाली साची. वीर टाकोनी देती हातीची, हतवीर्य होऊन हो, हातबल महाराज अस्त्र त्या ठिकाणी झाले. कोणाच्या हातामध्ये भाला होता ना, ते पोळायला म्हणून त्यांनी फेकून दिलं. कोणाच्या हातामध्ये तलवार होती का, ती तलवार पुळू लागली म्हणून तिने फेकून झाले. हत्यार महाराज अस्त्र त्या ठिकाणी झाले आणि आपला आपला जीव वाचून इकडे तिकडे सेरा पडू लागले. दैत्य मस्तकीचे केश संपूर्ण, मशरूपूरच समग्र गेले जळून. शरीर दग्ध गेले होऊन, गत प्राणवीर झाले. महाराज अस्त्र त्या ठिकाणी हत्या अस्त्र मरू लागले म्हणतात. ते राक्षस होते महाराज, आणि राक्षसाच्या अंगावर केस होते ना महाराज, ते केस मी अस्त्र त्या ठिकाणी काय झाले, गरमीनं केस जळून गेले. केस जळून गेले आणि पुन्हा ते जळालेले केस त्यांच्या अंगाला चिटकले महाराज, आणि ते चिटकलेले केस पुन्हा यायला पडू लागले. अशा रीतीने महाराज तिथले हत्ती बी जुळू लागले, हे सैनिकही जुळू लागले, वेदना अस्त्र्या होऊ लागल्या. ऐसा हाहाकार झाला पाही, रवे कोंदली मही. कलकल शब्द झाला सर्वत्रही, अवस्थित वीर महाराज अस्त्र अशा रीतीने काय झालं, हाहाकार महाराज अस्त्र त्या ठिकाणी मातला. आणि रवी रवी म्हणा महाराज, रवी रवी कशाला म्हणतात महाराज अस्त्र त्या ठिकाणी, एखादा ऊस पेटून गेल्यावर नाही का अस्त्र ते बारीक बारीक उडत ना वर, ती पाचटीचं ह्याचं तिचं असं कसं ते उडत ना, त्याला कसं दिसतं महाराज, तसं ह्या ह्याचे केस जळून नाही का, हे सुद्धा असे वर ओढू लागले. त्याच त्या ह्याने समजा आकाशात महाराज अस्त्र झाकून गेलं, अशी स्थिती अस्त्र त्या ठिकाणी झाली. सर्वकडे हाहाकार अग्निअस्त्राने झाला म्हणतात. त्या अग्निअस्त्रे करुण, मलाचे अंगी फोड उठले दारुण. सैन्य दैत्य वाकुळ होऊन, क्षण एक पेटला असे. महाराज अस्त्र त्या ठिकाणी मुलाले तसं अग्नी, आणि हे मला सुरू महाराज अस्त्र आखरीच्या माणसाच कातड होतं ना महाराज, ह्याला बी काय झालं, ते पोळालं, ते केसाचे जसे तसे चिटकले महाराज, काही काही त्याचे फोड आले ना याला उधरून. महाराज अस्त्र तो सुद्धा मल्लासूर अस्त्र त्या ठिकाणी काय करू लागला, वेदना त्याला होऊ लागल्या. दुःख अस्त्र त्या ठिकाणी करू लागला, बेजार अस्त्र मल्लासूर झाला म्हणतात. सावध होऊनी मल्लासूर, धैर्याचा मेरूची साचार. बुद्धीचा तुझ्या सागर, उपमा तयाचा शोभत असे. खरंच महाराज अस्त्र त्या ठिकाणी आजही नाव निघत कशासाठी, खरं धैर्याचा मेरू अस्त्र मला सुरू होतं म्हणतात. ह्याच्यापाशी विचाराचा सागर अस्त्र याच्यापाशी होता, हा खचून अस्त्र त्या ठिकाणी गेला नाही. सावध अस्त्र झाला, आपले अस्त्र पोळलेला अंग अस्त्र त्या ठिकाणी त्यानं बघितलं, आणि इतक्यानं मार्तंड संतुष्ट होतील का असा विचार केला त्याने. इतक्यानं मार्तंड संतुष्ट होणार नाहीत, मग काय सावध होऊन अस्त्र हा करू लागला. पुढे अस्त्र सांगतात, धैर्य करुणी दैत्यपती, पर्जन्यास्त्र टाकीत त्वरित गती. आकाशी मेघमंडळे उभवती, सजल धावती एक सरे. हो महाराज, मग यानं काय केलं, त्या अग्निअस्त्रावर ते महाराज अस्त्र त्या ठिकाणी पर्जन्यास्त्र टाकलं. महाराज अस्त्र आधी आबळ अस्त्र नव्हतं, पण महाराज एकदमच पाऊस अस्त्र याला सुरू झाला, मोठमोठ्या धारा अस्त्र पडू लागल्या. मुसला ऐशा धारा वर्षती, उदकमय झाली जगती. अग्नि नष्ट झाला शीघ्र गती, उदके व्यापिले सर्व पाऊस सैन्य. महाराज पडू लागला, बारीक पडून गेला, मुसळासारख्या धारा पडल्या, सर्व जमिनीवरती पाणीच पाणी झालं. पर्जन्यास्त्रे करुणी सत्वरा, शैलशृंगे विजती साचार. ती विजता शिवशिवकार, सर्वत्र झाला एक सरे. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी शिव शिव सर्वजण म्हणून लागले. पाऊस अस्त्र पडला, अग्निअस्त्र त्या ठिकाणी विजून महाराज अस्त्र गेला. पवनाला चांगलंय महाराज, आणि इतर पर्यंत जास्त झाला, पाऊस जास्त झाला म्हणून पाणी वाढलं ना, मग महाराज अस्त्र त्या ठिकाणी बुडण्याची भीती. एकतरी तापे गमावून महाराज पाऊसच रुकून झालाय, अशा रीतीने पाणीच पाणी धरतीवरती झालं. मेरूंची सुवर्ण शृंगे दिव्य परमा, ते विजता वर्ण झाला उत्तम. उभय सैन्यातील शस्त्रे भस्म, होती झाली दुजोत्तमा. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी कोणती महाराज अस्त्र त्या
कोणती ऋषी होती महाराज अस्त्र शिवणकादिक ऋषी असणं कोणाला सांगू लागले या ऋषीवर यांना अस्त्र सांगू लागले आणि आमचे ग्रंथकर्ते अस्त्र सांगतात शिवणकादिक ऋषी अस्त्र ऋषीला सांगतात की अशा रीतीनं तिथं कार्य महाराज अस्त्र त्या ठिकाणी झालं ज्यावेळेस अग्नी अस्त्र लागला ना लागला तेव्हा अस्त्र गवत सर्व अस्त्र जळून गेलं आणि महाराज ते मोठ्याले पूर्वज होते आणि आता बी अस्त्र या लोकांना अस्त्र वाटतं का सोनं जमिनीमधून निघते हे या ग्रंथापासून महाराजांना माहीत झालंय नाही तर आधी सोन्याच्या खाली सोने उत्पन्न कुठून होतं हे माहित नव्हतं ग्रंथामधून सर्व शिकलेत महाराज हे सोनं असतं त्या ठिकाणी गवत जळून गेलं पाऊस पडला तो महाराज असतं गवत जळून गेलं पाऊस पडला हे समजा खाली असं घसरलं ना तेव्हा ते सोनं महाराज असतं सुवर्ण अस्त्र दिसू लागलं चमचम करू लागलं महाराज अशी स्थिती अस्त्र त्या ठिकाणी झाली देव सैन्य जळे व्यापिले बहुत शिवगणांचे वाजती दात गारा वर्षती अद्भुत मस्तके फुटती देवांची महाराज आता पहिले ना अग्नी अस्त्र लागला होता ना तेव्हा राक्षसाला पळू लागला मग हे ना पर्जन्य अस्त्र टाकलं तेव्हा दैत्याला काय होईन गेलं देवाचे अस्त्र त्या ठिकाणी दातच न कडकड हिवाज वाजू लागलं आणि मोठमोठ्याला गारा पडू लागले ना ते असुराला लागत नव्हत्या ते देवाला लागू लागल्या देव कुतू लागले आणि पुन्हा हिव या देवाला अस्त्र त्या ठिकाणी वाजू लागले प्रजन्य मुसळधारा पडता उदके मही व्यापिली समजता गजबाजी उदकी बुडता प्रळय वडवला देवासी महाराज देवाला अस्त्र पडलं त्या ठिकाणी व्हावा अशी स्थिती अस्त्री झाली हाती अस्त्र पाण्यामध्ये अस्त्र बुडू लागले देवा अस्त्र ज्याला पोहणं येत नाही त्या महाराज बच्चे अस्त्र खाऊ लागले कासावीस महाराज अस्त्र त्या ठिकाणी होऊ लागले अशी स्थिती देवांची झाली म्हणतात हे पाहुनी मनी मर्दना वायू अस्त्र टाकी दारुणा वायू सुटला प्रभंजना जड शोषिने क्षणमात्रे मग अस्त्र हे अस्त्र मार्तंड भैरवानं अस्त्र बघितलं मग एवढा पाऊस पडायला ना पाऊस काय जाते महाराज वाऱ्यानं मग पर्जन्य अस्त्र त्यानं टाकलं होतं वायू अस्त्र कुणी मार्तंडानं अस्त्र टाकलं वाऱ्याचं अस्त्र टाकलं की महाराज जे काय पाऊस होता ना या वाऱ्यानं लांब लुटल आता बी आपण म्हणतो की महाराज काय मोठं आबाळ आलतो जरासं वारं सुटलं ना असा पाऊस झाला असताना बस पाचच काम नाही तशी स्थिती झाली हे पाऊस कुठं गेला पत्ता महाराज अस्त्र त्या ठिकाणी लागला नाही म्हणतात जळ गेले संपूर्ण दैत्य सैन्य उडो पाहे जाना हे पाहुनी मला सूर निपुण पन्नगास्त्र सोडी महाराज वायू अस्त्र मारताना सोडलं पावसाच्या धारात महाराज अस्त्र कुठे गेले पाणी कुठे गेलं पताच लागला नाही पण महाराज दिवस शांत झाले पण राक्षस होत नाही या वाऱ्यानं उडू लागले उडू महाराज अस्त्र लागले इथला राक्षस उडायचा आणि तिकडे लांब साखरेवाडी जाऊन पडायचा इकडे युद्ध तिकडे राक्षस अशी स्थिती होऊ लागली तेव्हा हे मला सूर जागा झाला ते मला हे तर विपरीत झालं ना मग ह्याने काय केलं पन्नाग अस्त्र म्हणजे सर्पाचं अस्त्र सोडलं आणि त्या सर्पाच्या अस्त्रानं काय होतं वारं ताडल्या जातं अशी स्थिती असताना मल्लासुरानं त्या ठिकाणी केली म्हणतात सर्प उत्पन्न झाले बहुता वायू गिळला समजता दंश करावया धावत देव सैन्यासी ते वेळा मारणास्त्र पन्नगास्त्र कोणी या अस्त्र मल्लासुरानं सोडलं त्या सर्पानं काय केलं वारं समज गिळून घेतलं पण मारणास्त्र वारं गिळून झालं पन्नगास्त्र दैत्याच होतं ना मग देवाला सर्प चावाय अस्त्र त्या ठिकाणी पडू लागले हे पाहुने उमापती गरुडास्त्र टाकी त्वरित गती गरुड आकाशी संचरती सर्प भक्षिती सर्व मग मारणास्त्र त्या ठिकाणी मारताना भैरवानं काय केलं पन्नगास्त्र मल्लासुरानं सोडलं की हे गरुडास्त्र सोडलं भले गरुडच मारणास्त्र आकाशामध्ये झाले इकून याचं की सरप उठलायचं की तुकडे तुकडे तिकून याचं की सरप उठलायचं की तुकडे तुकडे असं अस्त्र त्या ठिकाणी अस्त्राचं युद्ध अस्त्र दोघजण करू लागले हे पाहून मल्लासुर धैर्याचा मेरूची साचार ब्रह्मास्त्र टाकी शिवावर परम भयानक जे मग मारणास्त्र अशा रीतीने युद्ध चुरलं मल्लासुरास्त्र म्हणला नाही काय होत नाही कडे काहीच होत नाही आरती लावायचा टाइम झाला तरी आद्या जवळ येणे झालाय कोणी विचार करू लागलं मल्लासुर मग मल्लासुरानं काय केलं ब्रह्मास्त्र त्या ठिकाणी काढलं आणि मार्तंडावरती सोडू लागला शिवे ब्रह्मास्त्र पाहुनी नैनी कालाग्नी रुद्रासी म्हणे शूळपाणी
म्हणे रे ब्रह्मास्त्र टाकी भक्षुनी त्वरा करी मम आज्ञा. महाराज असते त्या ठिकाणी मग भगवंत म्हणले जवळच काळा अग्नी रुद्र महाराज असते त्या ठिकाणी होता. याला म्हणले हे ब्रह्मास्त्र त्याने सोडले नाही. या ब्रह्मास्त्राकडे बघ ना, काळा अग्नी रुद्र अस्त्र पुढे गेले आणि महाराज अस्त्र त्यानं काय केलं, ब्रह्मास्त्र गिळून मारात टाकलं. ब्रह्मास्त्र येता पाहुनी गण मुख पसरवणी भक्षिण लागता क्षण. हे पाहुनी मला सुर दुर्जन अति संतप्त झाला. महाराज अस्त्र त्या ठिकाणी असा गण महाराज अस्त्र तो अस्त्र काळा अग्नी रुद्र महाराज अस्त्र त्या ठिकाणी तो पुढे गेला आणि आलेलं ब्रह्मास्त्र गिळून टाकलं. गिळून टाकल्यावर हे मला सुरू म्हणला काय हेच करावं, ह्याला कह्यानंच आकडे झाला ना महाराज, काही मी करा व्यर्थच अस्त्र चाललंय असा मला सुरू चिंता करू लागला. म्हणलं विशाळ पर्वत घेऊन करी तोरेने टाकी शिवावरी. ते पाहुनी त्रिपुरारी वज्रघाते करीत हो मग मला सुरानं काय केलं, महाराज अस्त्र हे सोडून दिला होता. महाराज काय तलवार खड्ग येते लांब अस्त्र गेला, मोठा पर्वत अस्त्र त्या ठिकाणी उचलला आणि कोणावरती मार्तंड भैरवावरती टाकला महाराज. मग मार्तंड भैरवाने अस्त्र काय केलं, ती महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय वज्र अस्त्र घेतलं आणि वज्रानं पर्वत अस्त्र त्या ठिकाणी चूर करून टाकला. म्हणले दिव्य गदा घेऊन करी म्हणे शिवा ऐक निर्धारी. गदा युद्ध मदसी करी तुझा पुरुषार्थ हो पाहिजे. तेव्हा मल्लासुर अस्त्र कोणाला आमच्या भगवंताला अस्त्र बोलू लागला, बोलू लागला आता बस झालं गडे, हे युद्ध करणं बस झालं, आता आपण काय करू, गदा युद्ध अस्त्र त्या ठिकाणी खेळू. कोणाला मार्तंडाला हा मल्लासुर बोलाला आता आपण गदा युद्ध खेळू. कोण ऐकत नाही पाहू. परी एक शंका माझी चित्ती तू बहुत वृद्ध गा पशुपती. गदा घाते गात्र चूर्ण होती संध्या असे मज बहुता. हो पण पुन्हा बोललाला कोणाला मार्तंडाला बोललाला, कोण मल्लासुर. मल्लासुर बोललाला युद्ध करायचे गदा युद्ध ठीक आहे, पण आता कसं बोलावं महाराज अस्त्र त्या ठिकाणी त्याच्या भाषेतच अस्त्र बोलावं लागेल ना महाराज. आपली अस्त्र वाचा चलत नाही, पण नाहीला नाही का काय सांगावं लागतं महाराज. आपला असं तर तुम्ही महाराज आपण गुरुचं आणि आराध्याचं कवाचं अस्त्र त्या ठिकाणी निंदा सुद्धा आपण गुरुची कधी ऐकून घेतली नाही, ऐकणार बी नाही. पण आता मला सुरमुल्लाला मार्तंड भैरवा तुम्ही अस्त्र त्या ठिकाणी उडवतो आणि मया कधीचा अस्त्र प्रहार तुम्ही अस्त्र कसा सहन करता, मला जरा शंकाच वाटेली. आणि बरं तुम्हाला अस्त्र त्या ठिकाणी गदीने अस्त्र मी युद्ध करून तुम्हाला हारू तर मवा तरी कोणता पराक्रम होणार आहे, मग कोण नाव काढणार आहे असा मल्लासुर मार्तंड भैरवाला बोलू लागला. तरी माझे ऐक वचन जरी तुझ अंगवन तरी तारुण्य रूप धरून युद्ध करी महेशा. हो तेव्हा कोण महाराज अस्त्र त्या ठिकाणी मल्लासुर मुलाला भगवंता खरंच अस्त्र तुमच्यामध्ये जर सामर्थ्य असेल ना तुम्ही काय करा, हे रूपास्त्र आता तुमचं सोडून द्या आणि तारुण्य रूपास्त्र धरा, जेणेकरून अस्त्र त्या ठिकाणी काय होईल महाराज मला अस्त्र युद्ध करायला शोभल. महाराज अस्त्र ही कथा कीर्तन ऐकायची महाराज, फुकट अस्त्र ऐकायची नाही, याच्यामधून आपल्याला काहीतरी घ्यायचंय महाराज. कधी अस्त्र त्या ठिकाणी वैर करायचंय ना आपल्या बरोबरीच्या सोबत अस्त्र करायचं, नाही तर महाराज अस्त्र आपल्यापाशी कोटी रुपये आणि एखादा दिले आणि त्याच्या संग उगत लागले भांडाय महाराज काही उपयोग नाही. बराबरीचा योद्धा असला ना तर मजा येते, ऐकणारला येते आणि महाराज भांडणे खेळायला येते. एकापाशी काही तरी एक जण लय तरकटी लोटायला तसं मजा येतच नाही महाराज. मल्लासुर राक्षस असं म्हणून लागला भगवंता हे रूप टाकून द्या आणि माझी अस्त्र इच्छापूर्ती होईल, मला बरं वाटेल त्यासाठी तारुण्य रूप तुम्ही धरा. मल्लासुर अस्त्र मार्तंड भैरवाला बोलू लागला. हे कळा तुझ नसेल सत्य माझे बोलणे दिसे व्यर्थ. तुझसी गदा युद्ध करावे आहेत मज लागे बहु असे. महाराज अस्त्र माझ्या मनामध्ये एक इच्छाच बोलणारे, पण तुम्हाला जरी ती येत असली ती कला जरी येत असली तुम्हाला तर चांगली गोष्ट बोलणारे आणि मया तर मनामध्ये गदा युद्ध करायचं तुमच्या सोबत, पण तुम्ही तारुण्य रूप अस्त्र त्या ठिकाणी धरा, माझी हौस अस्त्र पुरी करा, माझी इच्छा अस्त्र पुरी करा. आणि भगवंत महाराज अस्त्र लय दळत ना महाराज, आपल्या भक्ताची असणारी इच्छा अधुरी भगवंत कवाच राहत नाही बरं का, पण चांगली इच्छा तुम्ही जर म्हणता त्याचं काळं पांढरं हो ही इच्छा नाही बरं का महाराज, चांगली इच्छा धरा. आपल्या भक्ताला भगवंत वाया कधीच अस्त्र जाऊ देत नाहीत. याच देही याच डोळा त्याला अस्त्र सर्व काही महाराज अस्त्र देतात, असे भगवंत दयाळू काय बोलणारे पुढं. तू जुनाट झुंजार खरा परी भिक्षुक आणि म्हातारा. भिक्षा मागून पोट भरा तुझं सामर्थ्य कोठून असे
हो त्या ठिकाणी अस्त्र कोण हा मल्लासुरास्त्र म्हणू लागला की तुम्ही अस्त्र त्या ठिकाणी कसे महाराज बरेच दिवसाचे अस्त्र तुम्ही त्या ठिकाणी वयोवरून कामून तो महाराज कल्पांतीच्या आधीपासून अस्त्र तुम्ही होतात आहेत आणि राहणार बी इतक्या दिवसाचे तुम्ही तर मी आता आलो याचे किती किती सांगितले महाराज अवतार आताच्या तर 3 सांगितले महाराज आणि याच्या आधी कोण ना कोणी असलं असतं ते मुलाने म्हणून तुम्ही असतं त्या ठिकाणी तुमचा अवतार मोठा आहे वय असतं तुमचं त्या ठिकाणी जास्त आहे मला तुमच्या बरोबर या स्थितीमध्ये युद्ध अस्त्र करावं वाटत नाही पण तुम्ही माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी तारुण्य रूप घ्या मला सुरू करू लागला तरी ऐक गा धुर्जटी गदा युद्धाची हाव माझे पोटी तरी गदा युद्ध करी म्हणून बाहू पिटी हास्य करी अट्टहासे हो महाराजास्त्र म्हणून लागला एवढी विनंती केली चांगलं सांगितलं महाराजास्त्र म्हणून लागला काही म्हणा भगवंता महाराजास्त्र त्या ठिकाणी तुम्ही एवढी इच्छा माझ्या मनामध्ये मला तुमच्या बरोबर गदा युद्ध करण्याची इच्छा आहे ना मग तेवढं मला अस्त्र त्या ठिकाणी संतुष्ट तुम्ही करा असे कोण मल्लासुर असताना मार्तंड भैरवाला असताना बोलू लागलो गदा युद्धास आपला गणा कोणी देशीला पाठवना तरी मज नसे समाधान तुझसी भिडावे ही इच्छा हो आणि पुन्हा भगवंता तुम्ही जर अस्त्र म्हणताल मायापाशी मोठमोठाले गरज आणि तेरे जर अस्त्र तुम्ही युद्धासाठी गदा युद्धासाठी पाठवताल ना मी संतुष्ट होईन का आपल्याला करमणारच नाही मग भगवंता मला युद्ध करायचे कोणाबरोबर गदा युद्ध तुमच्या बरोबर अस्त्र त्या ठिकाणी करायचे असं म्हणणं अस्त्र मल्लासुराचं मार्तंड भैरवाला येऊ लागलं आता तुझं सांगतो एक विचार तू माझा होय शिष्य सत्वरा रूपांतर धरावया निर्धार तुझ लागी मी सांगेन हो महाराजास्त्र त्या ठिकाणी म्हणाले बरं तुमच्या अंगामध्ये जर महाराजास्त्र ती कला नसली ना कोणती ती कला रूप बदलायची कला तुमच्यामध्ये जर नसली तर तुम्ही काय करा मग अस्त्र थोडं शिष्यत्व पत्करा मी तुम्हाला ती कला अस्त्र शिकवतो आणि तुम्ही मग नाही का काय व्हा रूप अस्त्र तुमचं तारुण्य रूप अस्त्र त्या ठिकाणी करा असा कोण मल्लासुर अस्त्र मार्तंड भैरवाला बोलू लागला मग तू तरुण रूप धरुण मदसी युद्ध करी दारुण तुझे बळ असेल संपूर्ण ते दाखवी मद प्रती हो मग काय करा मी माझ्या कलेने तुम्हाला अस्त्र तारुण्य रूप अस्त्र त्या ठिकाणी देतो आणि तारुण्य रूप तुम्हाला भेटलं की तुम्ही मग मला संतुष्ट अस्त्र करा माझ्या बरोबर गदा युद्ध करा आणि मला संतुष्ट करा असं म्हणणं मल्लासुराचं येऊ लागलं जरी हे न गमेल तुझे चित्ती तरी पलायन करी शीघ्र गती आता वृद्धापकाळी चिंत भ्रांती पडून देई महेशा हो भगवंता आता तुम्ही काय करा हे 2 पर्याय तुम्हाला सांगितले त्याच्यातले एक करा नाही तर उगाच अस्त्र तुम्ही काय करा इथून अस्त्र आपले अस्त्र घरी निघून जा दीर्घ गदा रत्न खचित दैत्य वारंवार सरसावित हसुनिया टाळ्या पिटित मने भिऊ नको भिक्षुका हो महाराज अशा रीतीने भगवंताला मार्तंड भैरवाला हा अस्त्र मल्लासुर बोलू लागला आणि पुन्हा महाराज अस्त्र ती गदा रत्न जडित अस्त्र गदा होती ह्या हातातून ह्या हातात घ्यायची पुन्हा गोल फिरवायची ह्या हातातून ह्या हातात घ्यायची गोल फिरवायची पुन्हा हसायचं पुन्हा भगवंताला बोलायचं महिनादी लागू नका तुम्ही घरी जा असा अस्त्र म्हणणं मल्लासुराचं मार्तंड भैरवाला येऊ लागलं हे मार्तंड भैरवे ऐकोनी क्रोधे खवळला जैसा पळायाग्नी मने रे ऐक पाप खानी इच्छा तुझी पुरविन मी हो त्यावेळेस अस्त्र आमच्या मार्तंड भैरवाला अस्त्र राग आला डोळे अस्त्रे लाल केले आणि मल्लासुराला अस्त्र बोलू लागले ऐक पाप खानी तू या मनामध्ये अस्त्र माझ्या बरोबर काय गदा युद्ध करायचंय ना तू इच्छा अस्त्र पूर्ण करतो विशाळ रूप धरी गिरिजापती पीत वर्ण तनु जैसा गभस्ती मस्तकी मुकुट रत्न ज्योती कर्णी कुंडले तळपती हो मग त्या भगवंतानं महाराज अस्त्र रूप धरलं महाराज आवा ढैव्या अस्त्र रूप धरलं पिवळा अस्त्र शरीर होतं कसं सूर्यासारखं तेज अस्त्र होतं मुकुट अस्त्र त्या ठिकाणी लखलखीत महाराज अस्त्र होता कानामध्ये कुंडल महाराज अस्त्र होते आणि पुन्हा महाराज पितांबराची कास घालून
हाती दिव्या गदा घेऊन चरणीचा तोडर झणकारून भयंकर हाक दिली. महाराज अस्त्र त्या ठिकाणी भगवंतानं विराट रूप अस्त्र त्या ठिकाणी मार्तंड भैरवांचं अस्त्र धरलं. पितंबराची अस्त्री कासुटी महाराज अस्त्र त्या ठिकाणी कमरेला बांधली महाराज अस्त्र, मुकुट अस्त्र डोक्यावर होता, कुंडला अस्त्र मकरांकार होते, हालत होते महाराज. आणि पुन्हा एक अस्त्र दिव्य गदा अस्त्री घेतली. दिव्य गदा अस्त्री उजव्या हातानं खाली अस्त्री टेकविली आणि पाय मारला अस्त्र त्या ठिकाणी कशावरती पृथ्वीवरती आदळला तेव्हा अस्त्र भगवंताच्या पायामध्ये तोडर होते महाराज. ते तोडर अस्त्र एकाला एक अस्त्र त्या ठिकाणी आदळले ना त्याचा सुद्धा आवाज महाराज त्या ठिकाणी झाला म्हणतात. पाहुनी मल्ल हास्य करी म्हणे रे आता तुझसी गदा युद्ध करी जे असेल तुझे बळ निर्धारी ते न ठेवी महेशा. ती भगवंताची असणारी मूर्ती कोणी मल्लासुरानं अस्त्र बघितली महाराज. एका प्रकारे आनंद अस्त्र कोणाला मल्लासुराला अस्त्र त्या ठिकाणी झाला. भगवंताचं रूप अस्त्र पाहिलं त्याच्या मनामध्ये इच्छा असणारी याच अस्त्र भगवंताबरोबर अस्त्र युद्ध करण्याची होती ना तेव्हा अस्त्र त्यानं पाहिली. त्यानं पाहिल्यानंतर या मल्लासुराला आनंद झाला आणि म्हणून लागला भगवंता आता मी तुमच्या बरोबर आनंदाने युद्ध अस्त्र त्या ठिकाणी गदा युद्ध करतो. मल्हासुर परम बळ संपन्न शिवासी युद्ध करी निर्वाण शिव गदा सरसावून युद्धा लागी उभासे. हो महाराज अशा रीतीनं भगवंत अस्त्र गदा युद्ध करण्यासाठी मल्हारी बरोबर सज्ज झाले म्हणतात. पहावो मल्ल काय मशका शिव असे त्रैलोक्य नायक आनंद ब्रह्मांडे रची क्षणिका लय करी तैसाची. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय म्हणले अहो पहा म्हणले त्या ठिकाणी काय अस्त्र त्या ठिकाणी नवले त्या मार्तंडा पूर्ण अस्त्र त्या ठिकाणी हा अस्त्र मल्लासुर अस्त्र कसा आहे मशक आहे म्हणले. या भगवंतानं काय करावं त्रिभुवनाची निर्मिती महाराज अस्त्र करावी एवढं सामर्थ्य या अस्त्र मार्तंडामध्ये. आणि महाराज त्रिभुवनाची निर्मिती करावी आणि पुन्हा महाराज अस्त्र प्रलय अस्त्र त्या ठिकाणी करून महाराज पुन्हा मोडूनही टाकावं एवढं सामर्थ्य या मार्तंडामध्ये. त्यांच्या पुढे हा अस्त्र मल्लासुर मशक आहे म्हणणं अस्त्र त्या ठिकाणी कोणाचं बघणाऱ्या देवांचं येऊ लागलं. हा जगदंबर पसारा पाही शिवची नटलासे सर्वही माहेश्वरी मायेने मोही भ्रांती पडे ब्रह्मादिका. महाराज अस्त्र या भगवंतानं महाराज अस्त्र हे जग निर्माण केले. जग निर्माण नाही केलं महाराज भगवंताच्या जगामध्ये अस्त्र नटलाय. पण महाराज अस्त्र या भगवंताची काय म्हणणारे भगवंती माया अस्त्र त्या ठिकाणी आणि या मायेमध्ये गुरफटून अस्त्र त्या ठिकाणी गेले. आपण आपल्या स्वरूपाला साप अस्त्र विसरून गेले. हा देह अस्त्र आलाय कुठून या देहामध्ये चेतना कुठून आली आणि हे देह अस्त्र कोणाच्या सामर्थ्याने चालतो पुरा भ्रम महाराज अस्त्र झालाय ना भगवंती मायेमुळं. त्या मुळे शिवशंकराच्या मायेमुळे हा कारभार अस्त्र झाला. आपल्याला विसरून गेले एवढं अस्त्र कार्य त्या भगवंताचं सांगू लागले. असो मल्हासुराचे जन्मांतर जाणवलिया त्रिपुर हर विष्णूने दिधलावर ते स्मरे उमापती. हो मग महाराज अस्त्र त्या मार्तंड भैरवानं अस्त्र त्या ठिकाणी या कोणाचा मल्हासुराचा जन्म महाराज अस्त्र कशाला कुठून अस्त्र झाला आणि पुन्हा अस्त्र तो इथपर्यंत आला कशाने याची इच्छा काय हे अस्त्र पूर्ण जाणलं महाराज. आणि त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मार्तंड भैरव अस्त्र पुढे काय करू लागले कसा कार्यभाग करू लागले सांगता का जरासं. नाही नाही चालते थोडं राहिले आता 4-5 भूमी शुद्ध करुणी सत्वर संधान साधिती एकमेकांवर करीन चले डाव कुणावर गदा युद्ध हो मग महाराज अस्त्र त्या ठिकाणी सर्व विचार अस्त्र त्या ठिकाणी केला. गदा युद्ध अस्त्र करू लागले एकमेकाला गदा महाराज अस्त्र मारू लागले. चक्राकार उड्या घेती गदा खनखना वाजती रत्ने खचून खाली पडती बहुवीर श्री माजली. हो महाराज अस्त्र एकमेकाला गदा अस्त्र हाणू लागले. गदा अस्त्र लागली एकमेकाला याची गदा त्याला त्याची गदा लागली की महाराज आवाज होऊ लागला. आवाज झाला की महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय होऊ लागलं काहीतरी आभूषण तुटू लागलं आणि ते खाली जमिनीवरती पडू लागलं. शिवसंधान चुकवून गदा मल्ला मस्तकी मारी दारुण गदा घाते दैत्य दुर्जन मूर्छा येऊन पडिला. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय झालं मल्हार
मल्लासुरानं गदा महाराजास्त्र मारली कोणी मारताना त्याची गदा अस्त्र चुकवली आणि एक आपल्या गदेचा दणका अस्त्र मल्लासुराला मारला मल्लासुर अस्त्र जमिनीवरती पडला नेत्री तिमिर भरले पाही गात्रे विकळ झाली सर्वही दैत्य मूर्छा सावरवली लागलाही शिवावरी धाविणला हो महाराज गदेचा दणका बसला की जमिनीवरती हा मल्लासुर पडला गात्रे अस्त्र विकळ झाली म्हणजे अस्त्र त्या ठिकाणी महाराज अस्त्र त्या ठिकाणी ढिले अस्त्र पडले जराचा आचिकीचा अस्त्र त्या ठिकाणी झाला मूर्छा आली पुन्हा थोड्या वेळाने सावध अस्त्र झाला आणि मारताना अस्त्र कुठं पुन्हा गदा युद्ध करण्यासाठी उठू लागला गदा शिवावरी घाली उचलून तव ते संधान चुकवी पंचवदना हे पावोनी मल्ल दुर्जना ती कोपाते हो पावला महाराज अस्त्र त्या मल्लासुरानं गदा अस्त्र मारताना अस्त्र मारायची मारताना अस्त्र चुकवायची त्याचा वार विफळ जायचा पुन्हा महाराज रागा अस्त्र मल्लासुराला याचा चक्राकार उडी साधून शिवास गदा मारी दुर्जना गदा शिवास पुष्पायची जाण लागती झाली रुची महाराज अस्त्र यानं काय करायचं मल्लासुरानं महाराज अशी गोल उडी मारायची आणि फिरून गदा अस्त्र कोणाला मारताना अस्त्र मारायची मारताना मारली की महाराज अस्त्र ती फुलासारखी गदा अस्त्र त्या ठिकाणी कशाला मारताना अस्त्र त्या ठिकाणी वाटायची महाराज असं का होत होतं महाराज फुलासारखी गदा का लागत होती यानं महाराज हे राक्षस होते ना विरुद्ध भक्ती अस्त्र करत होते यांच्या मनामध्ये लोकांना बघण्यासाठी द्वेष होता पण अंतःकरणामधून अस्त्र स्तुती करत होते विरुद्ध भक्ती करत होते पण धर्माला धरून अस्त्र त्या ठिकाणी करत होते मग भगवंताला गदा अस्त्री का लागत नव्हती फुलासारखी वाटत होती एक अस्त्र कारण होतं पण महाराज अस्त्र त्या ठिकाणी बळानं मोठ्यानं महाराज मारायचा गदा त्या मारतंडाला लागली की फुलासारखी अस्त्र त्या ठिकाणी वाटू लागली ऐसे गदा युद्ध भयंकर होते झाले परम दुर्धर आकाशी विमानी सुरवर कौतुक पाहून महाराज असं गदा युद्ध अस्त्र त्या ठिकाणी झालं असं गदा युद्ध चाललेलं की मागून पुढून कुणीच असं गदा युद्ध अस्त्र केलं नाही महाराज हे असं गदा युद्ध बघून अस्त्र त्या ठिकाणी सुरवर आकाशामध्ये घिरट्या मारत अस्त्र घालू लागले बघू लागले काय नवले उडलाले या दोघांचं अस्त्र गदा युद्ध अस्त्र किती घनघोर आहे किती अस्त्र अट्टासानं युद्ध अस्त्र करतात नवल करू लागले गदा युद्ध करोनी मल्लासुर हृदयी आनंद माने बहुफार मने मी विरान माझी थोर धन्याची घालो हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी गदा युद्ध मल्लासुरासोबत अस्त्र त्या ठिकाणी कोण मल्लासुर अस्त्र त्या ठिकाणी मार्तंडा बरोबर करू लागला आणि करता करताच महाराज मनामध्ये धन्यता अस्त्र देऊ लागला खरंच बोलला मी अस्त्र त्या ठिकाणी धन्य आहे माझ्यासारखा धन्य आतापर्यंत या पृथ्वीवरती झाला का त्या भगवंताला कोणत्या तिथं मांडी घालून ध्यानस्थ बसणाऱ्या भगवंताला माझ्यासाठी अवतार घ्यावा लागला धरावा लागला महाराज घ्यावा लागला धरावा लागला आणि त्या भगवंतासोबत मला अस्त्र गदा युद्ध खेळायला मिळाले किती नशीबवान आहे मी हसवून बोले मल्लासुर म्हणे रे ऐक माझे उत्तर गदा युधी मज समोर टिकलासी तू भिक्षुका हो त्या ठिकाणी पुन्हा भगवंताला म्हणला भगवंता ऐका म्हणलाले किती अस्त्र त्या ठिकाणी एका प्रकारे महाराज स्त्री प्रशंसाचे काय म्हणलाले महाराज अस्त्र त्या ठिकाणी असं एकदा मागून कोणतरी महाराज अस्त्र बोललो होतो कोण म्हणलं होतं महाराज असं वैर करावं की महाराज अस्त्र त्या ठिकाणी भगवंताला सुद्धा कार्य अस्त्र करावं बळीची आई एकदा अशी भगवंताला म्हणली होती तसं हा अस्त्र मला सुरू म्हणला भगवंता बघ कसं कार्य अस्त्र मी त्या ठिकाणी केलंय तुम्हाला मायाबरोबर अस्त्र युद्ध त्या ठिकाणी करावं लागतं ना मल्लासुर उदार प्राणदानासी मनोनी भिक्षुक मने शिवासी प्रतिग्रह करावया पात्र मानसी कल्पित से द्विजवर्या महाराज अस्त्र त्या ठिकाणी बोललाले कोण सांगू लागलं शिवनकादिक ऋषी या ऋषींना अस्त्र सांगू लागले ऋषीवर्य हो या अस्त्र मल्लासुराच्या मनामध्ये अस्त्र काय होतं कोणतं चिंतन अस्त्र त्या ठिकाणी होतं मोप राक्षस कुळाला अस्त्र त्या ठिकाणी आला होता सर्व काही महाराज अस्त्र त्या ठिकाणी आदम होतं पण याची इच्छा अस्त्र कोणती होती की याला अस्त्र शिवशंकरला म्हणजे मार्तंड भैरवाला युद्ध करून आपल्या धर्माचं पालन करून जरी अस्त्र त्या ठिकाणी राक्षस कुळामध्ये आला तरी सुद्धा अस्त्र त्या भगवंताची कीर्ती व्हावी माझ्या योगानं त्या भगवंताला नाव अस्त्र मिळावं आणि त्या भगवंतासंग माझं नाव अस्त्र त्या ठिकाणी निघावं किंवा जुडावं आणि ते भगवंत माझ्यावरती
संतुष्ट कसे नव्हावं, भांडणं करून कोणाला संतुष्टी मिळाली का? पण याच्या मनामध्ये ही इच्छा होती, इतका अट्टासानं युद्ध खेळत होता की भगवंताला संतुष्टी मिळावी, भगवंतानं मला मवास्त्र अंगीकार करावा, हा हेतू अस्त्र. कोण शिवणकादिक ऋषीला सांगू लागले, मल्लासूर वाईट वागला, सर्व काही केलं, पण इच्छा कोणती होती? भगवंताला संतुष्ट करायची. आता असा अट्टास धरून मल्लासूर असताना भगवंताबरोबर असताना मार्तंडाबरोबर युद्ध करू लागला. मल्ल म्हणे शिवा ऐक वचन, आता मल्ल युद्ध करू दारुण, माझ्या भुजा कंडू करून शुद्धित सती युद्धा. हो, महाराज असतील त्या ठिकाणी पुन्हा म्हणू लागला, भगवंता आता गदा युद्ध बंद झालं, आता आपण काय करू? मल्ल युद्ध करू. बघा ना म्हणू लागल्या, मया दंडाच्या असताना बेंडकुळ्या कशा व्हाल्या, आपण बेंडकुळ्या म्हणतो त्याला, आणि याच्यामध्ये दुसरा शब्द महाराज असताना सांगितलाय, ते म्हणू लागला माझ्या भुजाच्या त्या बेंडकुळ्यात ना त्या अशा कंप पावाल्यात. मला असताना आता काय करा वाटली, कुस्ती खेळा वाटायली. महाराज आज खेळायची उद्या, पण मुलाले आपण काय करू? झालेली सेवा असणारी महाराज श्रीचरणी अर्पण करून आणि मल्ल युद्ध ना उद्याला असताना त्या ठिकाणी ऐकून थोड्या वेळेला नाही कुंडलिकावरती हरिडोला श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाळ कृष्ण भगवान की जय. किती राहिले? शंभरच्या वर येतात. किती केल्या? उद्या मरण परवा दिवशी मरण. मग 100 म्हणले शंभरच्या वर झाले. 160 झाले. राहिलेत किती? नाही ते आधी दिले मोठ्या लिंकचा मागायला ते आधी मागणी वर लागत बंद करा. पुढचे बोल झाले तुमचे